नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संसदेचा इतिहास व नव्या संसदेची गरज का भासली असेल आणि संविधान भवन हे नाव कशाला देण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहू शकता की पंडित जवाहरलाल नेहरू पासून ते मोदी पर्यंत प्राइम मिनिस्टरचं आपण इथे दाखवलेले आहेत आणि यांचा सर्व कालावधी जो आहे तो या जुन्या संसदेच्या बिल्डिंग मध्ये गेलेला आहे। ही जुनी संसदेची बिल्डिंग आहे, आपण इथे पाहू शकतो। ही जी आहे ती ओल्ड संसद आहे, ओल्ड पार्लमेंट आहे आणि यानंतर ही जी आहे ती न्यू पार्लमेंट आहे। न्यू पार्लमेंट मध्ये फर्स्ट सेशन झालेलं सुद्धा आहे आणि हे सेशन स्पेशल सेशन म्हणून घेतले गेलेलं आहे। आणि ही जी बिल्डिंग होती जुनी जी बिल्डिंग होती, या जुन्या बिल्डिंग विषयी आपण सर्व पाहणार आहोत, त्याचा इतिहास सुद्धा पाहणार आहोत। आणि नवीन बिल्डिंग जी आहे, जुनी बिल्डिंग जी आपण पाहतोय ती राऊंड स्ट्रक्चर मध्ये होती आणि नवीन बिल्डिंग ही आहे थोडक्यामध्ये त्रिकोणाकृती स्ट्रक्चर मध्ये बनवण्यात आलेली आहे। तर जेव्हा आपण इंडियाचे प्राइम मिनिस्टर पाहतो, जेव्हा आपण पार्लमेंटचा इतिहास पाहायला जातो, कुठल्या प्राइम मिनिस्टर पासून जवाहरलाल नेहरू जे आहेत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। पहिले पंतप्रधान आहे जवाहरलाल नेहरू आहेत, त्यानंतर गुलझारीलाल नंदा आहेत, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आहेत, त्यानंतर परत गुलझारीलाल नंदा जे आहेत ते प्राइम मिनिस्टर झाले होते, त्यानंतर इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरण सिंग आहेत, परत इंदिरा गांधी या पंतप्रधान झालेल्या होत्या। 31 ऑक्टोबर 1984 पर्यंत इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या आणि त्यांचं त्यावेळेस असॅसिनेशन झालं होतं। आता त्याला आपण जो करंट मुद्दा आहे त्या मुद्द्याशी आपण इथे रिलेट करू शकतो। ते कुठला मुद्दा आहे तर कॅनडा आणि भारताचा जो इश्यू आहे, कशावर इश्यू चालू आहे तर खलिस्तान मुवमेंट वर इश्यू चालू आहे। तेव्हा जे पंजाब मध्ये गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वारामध्ये इंदिरा गांधी तिथे काही आतंकवादी काही टेररिस्ट लपलेले असताना इंदिरा गांधींनी तिथे काय केलेलं आहे, ऑपरेशन केलेलं आहे, त्याला ब्लू स्टार ऑपरेशन असं म्हटलेलं आहे। आणि या ऑपरेशन मध्ये काही जवळपास सैनिक सुद्धा मारले गेले आणि काही टेररिस्ट सुद्धा मारले गेलेले आहेत। याचा बदला म्हणून काही जे खलिस्तानी समर्थक आहेत, या समर्थकांनी इंदिरा गांधीचे जे बॉडीगार्ड होते त्यांनीच इंदिरा गांधींचे राहत्या घरामध्ये त्यांच्या दिल्लीमध्ये हत्या झालेली होती। त्याच्यामुळे त्यांचा कार्यकाल आहे 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांची हत्या झालेली होती। तिथपर्यंत इंदिरा गांधी आहेत एकदम कणखर अशा पंतप्रधान आहेत असं आपण म्हणू शकतो। इंदिरा गांधी आपल्या देशाला लाभलेल्या आहेत। त्यानंतर आहेत राजीव गांधी, त्याच्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग, चंद्रशेखर, त्यानंतर PV नरसिंहराव हे पंतप्रधान आहेत। त्यानंतर आहेत अटल बिहारी वाजपेयी, देवेगौडा, इंद्र कुमार गुजराल जे आहेत, अटल बिहारी वाजपेयी परत एकदा पंतप्रधान झालेले आहेत। त्याच्यानंतर मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी आणि परत एकदा नरेंद्र मोदी झालेले आहेत। आणि 2024 मध्ये सुद्धा आता कोण पुढचा नेक्स्ट प्राइम मिनिस्टर होणार आहे हे आपल्याला इलेक्शन नंतरच कळणार आहेत, कारण 2024 ची इलेक्शन सुद्धा जवळ आलेले आहेत। तुमच्या मतानुसार कोण इलेक्शन मध्ये या म्हणजे जिंकू शकतो आणि कोण नेक्स्ट PM तुम्हाला पाहायचं आहे इंडियाचं, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता। पार्लमेंटचं स्पेशल सेशन बोललेलं होतं 19 ते 22 सप्टेंबर या दिवशी पर्यंत पार्लमेंटचं स्पेशल सेशन चालणार आहे। आणि हे स्पेशल सेशन आहे ते संपूर्ण जे आहे ते न्यू बिल्डिंग मध्ये होणार आहे। नवीन पार्लमेंट जी केलेली आहे नवीन पार्लमेंट मध्ये होणार आहे। मग पार्लमेंटचं स्पेशल सेशन एवढं महत्त्वाचं काय आहे? वेगवेगळे अटकले किंवा वेगवेगळे कयास लावले जात होते की पार्लमेंटचं सेशन कशासाठी बोलवलेलं असेल, कारण जे रुलिंग पार्टी गव्हर्नमेंट आहे यांनी खूप गुप्तता पाळली होती की याच्याविषयी जे या सेशन मध्ये काही टॉपिक्स डिबेट केले जातील किंवा काही टॉपिक्स घेतले जातील तर हे टॉपिक्स कुठले असतील याच्या बाबत किंवा हे जे बिल येणारे आहेत बिल कुठले असतील याच्या बाबत कोणीही सांगू शकत नव्हतं। पण जेव्हा आपण पार्लमेंटचं फर्स्ट सेशन झालेलं आहे त्या फर्स्ट सेशन मध्ये महिला आरक्षण बिल हे थोडक्यात आपण सँक्शन झालेलं आहे। महिला आरक्षण बिल म्हणजे काय तर महिला आरक्षण बिल म्हणजे महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे। पण हे आरक्षण कुठे देण्यात आलेलं आहे तर हे भारताच्या संसदेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये हे जे आहे ते आरक्षण देण्यात आलेलं आहे। म्हणजे राज्याच्या विधिमंडळ आहे त्या विधिमंडळामध्ये आणि भारताच्या संसदेमध्ये हे आरक्षण देण्यात आलेलं आहे। 33% महिला आरक्षण देण्यात आलेलं आहे, कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर महिला आरक्षण हे लोकल बॉडी आहे, त्या लोकल बॉडीला अप्लाइड आहे, पण हे आरक्षण जे आहे ते पार्लमेंटमध्ये अप्लाइड नव्हतं। तर आता हे आरक्षण महिला आरक्षण बिल किंवा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलेलं आहे आणि हे आता यापुढे जे पुढची निवडणूक होणार आहे 2024 ने 2029 साली जी निवडणूक होईल त्या निवडणुकीपासून हे जे आहे ते इम्प्लिमेंट होईल। तसंच ज्या स्टेटच्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये सुद्धा हे पुढच्या निवडणुकीपासून इम्प्लिमेंट होईल। त्यानंतर आपण बघूयात की स्पेशल जे सेशन आहे त्याची गरज का पडलेली असेल, कारण आणि हे स्पेशल सेशन आतापर्यंत कुठले कुठले स्पेशल सेशन झालेले आहेत आणि आपण थोडक्यात त्याचा आढावा घेऊयात।
नोव्हेंबर 1962 ला स्पेशल सेशन झालेलं होतं ऑन पार्लमेंट कॉल्ड डिस्कस इंडिया चायना वॉरवरती, एक महत्त्वाचं स्पेशल सेशन होतं. त्यानंतर 14 ते 15 ऑगस्ट 1972 ला सुद्धा इंडिया 25th इंडिपेंडन्स डे साजरा करण्यासाठी सेशन झालेलं होतं. त्यानंतर ऑगस्ट 1992 ला सुद्धा सेशन झालेलं होतं. 50th अॅनिव्हर्सरी ऑफ द क्विट इंडिया मुवमेंटच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते सेशन झालेले होते. आपण बघतो स्पेशल सेशन जे आहेत 3 सेशन्स असतात, त्या 3 सेशन्स ऐवजी जे सेशन्स घेण्यात येतं ते स्पेशल सेशन घेण्यात येतं. आणि हे स्पेशल सेशन कोण बोलवतं तर हे स्पेशल सेशन प्रेसिडेंट बोलवतात. आर्टिकल 85A नुसार हे प्रेसिडेंट हे समोन हे स्पेशल सेशन आहे ते करू शकतात. तर त्यानंतर आपण बघूयात 14 ते 15 ऑगस्टला आपण बघितलेलं आहे 1997 साली 50वी इंडिपेंडन्स डे होता ॲनिव्हर्सरी, त्याच्या निमित्त आपण सेशन बोलवलेलं होतं. त्यानंतर आहे नोव्हेंबर 26-27 2015 डॉक्टर B.R. आंबेडकर च्या बर्थ ॲनिव्हर्सरी 125वी बर्थ ॲनिव्हर्सरीचं औचित्य साधून जे आहे ते स्पेशल सेशन बोलवण्यात आलेलं होतं. त्यानंतर जून 30, 2017 मध्ये जे आहे GST बिल आणण्यासंदर्भात जो आहे ते स्पेशल सेशन इथे बोलवण्यात आलेलं होतं. हे काही स्पेशल महत्त्वाचे सेशन्स आहेत की ते 3 सेशनच्या व्यतिरिक्त जे आहे ते बोलवण्यात आलेले आहेत. आणि आपण इथे बघू शकतो तर 2 प्रकारचे सेशन्स असतात. एक स्पेशल सेशन असतं ज्यामध्ये डिबेट होऊ शकते आणि मिडनाईट सेशन असतं, त्या मिडनाईट सेशनमध्ये डिबेट होऊ शकत नाही. म्हणजे एखादं बिल असेल तर बिलवर जर डिबेट करायची असेल किंवा ते बिलवरती चर्चा करायची असेल तर सदस्यांना जो आहे पार्लमेंटमधील सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार नसतो. कशावरती नसतो तर मिडनाईट सेशनमध्ये आहे तो अधिकार नसतो. आपण त्यानंतर बघूयात की ह्या मेमरीज जेव्हा आपण संसदेच्या बघतो, ही संसदेची पार्लमेंटची ओल्ड बिल्डिंग आहे, ती कधी तयार झालेली आहे तर 96 इयर ओल्ड ही बिल्डिंग ही जी आहे पार्लमेंटची बनलेली आहे. आपण इथे पाहू शकतो पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते ही. आणि ही जी काही कन्स्ट्रक्शन सुद्धा ह्या बिल्डिंगचं आपण पाहू शकतो ब्रिटिशांच्या काळामध्ये जे आहे त्या काळामध्ये ही कन्स्ट्रक्शन जे आहे बिल्डिंगचं चालू झालेलं होतं. 1911च्या राज्याभिषेकादरम्यान द्वार पंचम यांनी कलकत्त्याहून दिल्लीला सरकारची जागा किंवा कलकत्त्याहून गव्हर्नमेंटची जी राजधानी आहे ती दिल्ली हलवलेली होती. कधी 1911 साली जॉर्ज पंचम यांनी. त्यानंतर लुटियन्स जे आहेत जॉन ब्रुडी आहेत आणि S.C. स्विंटन जे एक तज्ज्ञ होते, महानगरपालिका समस्या तज्ज्ञ असं म्हणूयात आपण त्यांना, या सदस्यांसह ताबडतोब एक नगर नियोजन समिती स्थापन करण्यात आली. आणि ह्या नगर नियोजन समितीने जी आहे ती पार्लमेंटची स्थापना केलेली आहे. 17व्या शतकातील मुघल शहर शहाजहानबादच्या उत्तरेकडील भागात, हे मुघल शहर होतं दिल्ली जे होतं त्याला म्हणत होते शहाजहानाबाद. ओके, याच्या उत्तरेकडील भागात वसाहती राजधानी बांधण्याचा पूर्वीचा निर्णय उलटवून त्यांनी रायसिना हिल्स नावाच्या खडकाळ क्षेत्राची नवीन जागा म्हणून निवड करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या रायसिना हिल्स जिथे आता पार्लमेंट आहे आपली, आणि त्या रायसिना हिल्सवरच प्रेसिडेंटचं सुद्धा आपलं काय आहे राष्ट्रपती भवन आहे. या राष्ट्रपती भवन रायसिना हिल्सची जागा आहे, या रायसिना हिल्सची जागा इथे निवड करण्यात आलेली होती. आणि शाही राजधानी दिल्लीचे वास्तुविशारद आणि डिझायनर एडविन ल्युटियन्स आणि अग्रगण्य वास्तुविशारद हर्बर्ट बेकर यांची नावे जी आहे त्या ह्या बिल्डिंग बांधल्यामुळे किंवा यांच्या जी डिझाईन होती, ओके, यांनी पुढाकार घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार केलेलं होतं. म्हणजे आपण जे पार्लमेंट बनवली होती ज्यांनी, त्यांचं नाव काय आहे ते एडविन लुटियन्स असं नाव आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवन सुद्धा बनवलेलं आहे. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, काउन्सिल ऑफ द स्टेट अँड चेंबर ऑफ प्रिन्सेस इमारतीच्या बांधकामाला किती वर्ष लागलेली आहे ती पार्लमेंट बनवायला 6 वर्ष लागलेली आहेत. आणि उद्घाटन समारंभ आहे जे 18 जानेवारी 1927 रोजी व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲर्विन यांच्या हस्ते पार पडलेले आहेत. आणि ह्या जी बिल्डिंग आहे, जी पार्लमेंटची बिल्डिंग आहे, याला बांधायला किती खर्च आला असेल तर गेस करा. याला बांधायला आहे 83 लाख रुपये खर्च आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल सर 83 लाखामध्येच एवढी मोठी बिल्डिंग तयार झाली? हो, तेव्हाचे 83 लाख म्हणजे तेव्हा जवळपास जे गोल्ड होतं, आपण जवळपास त्याला 18 रुपयामध्ये 10 ग्राम सोनं मिळत होतं त्या काळी. हा तो काळ आहे. मग तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करा आणि तेव्हाचे किती रुपये हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ऑगस्ट 15, 1947 भारताला जेव्हा स्वतंत्र मिळालं तेव्हा पहिली जी फर्स्ट पार्लमेंटची मीटिंग होती, द फर्स्ट हँड अकाउंट फ्रॉम इनसाइड पार्लमेंट, ही जेव्हा मीटिंग झालेली आपण इथे बघू शकता. ही पार्लमेंट फर्स्ट पार्लमेंट आहे इंडियाची. जवाहरलाल नेहरू जे आहे त्यांनी पंतप्रधानाची इथे शपथ घेतलेली होती. आणि त्यानंतर आहे इतिहासातील हा दिवस 8 एप्रिल 1929 आहे जेव्हा भगतसिंग बटुकेश्वर दत्त
यांनी संसदेमध्ये बॉम्ब टाकले होते. कधी टाकले होते तर 8 एप्रिल 1929 याच संसदेमध्ये जे आहेत याच ओल्ड बिल्डिंगमध्ये यांनी बॉम्ब टाकले होते. तर कशामुळे टाकले होते तर ब्रिटिश गव्हर्नमेंटला ती आवाज ऐकवण्यासाठी त्यांनी हे बॉम्ब स्फोट केला होता. तर नवीन बिल्डिंग आणि जुनी बिल्डिंग असं आपण म्हणू शकतो. तर नवीन बिल्डिंगवरती मोदींचं काय म्हणणं आहे ते बघूयात. द फाउंडेशन ऑफ न्यू पार्लमेंट बिल्डिंग वॉज लेड ऑन द rules of the liberal democracy असं त्यांचं म्हणणं आहे. इफ द ओल्ड पार्लमेंट हाऊस गिव्ह डायरेक्शन टू पोस्ट इंडिपेंडंट इंडिया द न्यू बिल्डिंग वुड बिकम अ विटनेस टू द क्रिएशन ऑफ द आत्मनिर्भर भारत असं यांचं म्हणणं आहे की आत्मनिर्भर भारत आहे याचं जे क्रिएशन आहे ते नवीन बिल्डिंग वरून आपल्याला होणार आहे. तर इथे बघूयात नई संसद का पहिला दिन 28 मई 2023 हा नवीन संसदमधला पहिला दिवस आहे. आणि यामध्ये आपण बघूयात हे आपण जे म्हणतोय सेनगोल जे म्हणतो ते सेनगोल पहिले मोदींनी जे आहे ते संसदेमध्ये नवीन संसदेमध्ये प्रस्थापित केलं होतं. संसदेच्या नवीन इमारतीची गरज का भासलेली आहे कारण काही गोष्टी आहेत त्या काळानुरूप बदलत जातात किंवा काळानुरूप जुन्या होत जातात. तसं तक्ष नामांकन आहेत जे पूर्वी संसदेमध्ये बिल्टअप केलेले गेलेले होते त्या नव्या संसदेमध्ये आता हे संपूर्ण रिसेंट आहेत. रिसेंट म्हणजे अलीकडील अग्निसुरक्षा मानके आहेत त्यानुसार नवीन संसद बांधलेली आहे. पण जुन्या संसदेमध्ये अग्निसुरक्षाची नेहमी चिंता सतवलेली असायची. त्यानंतर अप्रचलित दळणवळण संरचना आहे सुरक्षेची चिंता असायची कारण ही जेव्हा संसद बांधली गेली तेव्हा ही झोन 4 अंतर्गत येत होती आणि जेव्हा बांधली गेली तेव्हा ती झोन 2 अंतर्गत येत होती. पण आता हा दिल्ली जो आहे तो झोन 4 हा तयार केलेला आहे. त्यामुळे त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी अपुरी वर्कस्पेस कर्मचाऱ्यांसाठी एक वर्कस्पेस जी आहे ती इथे या संसदमध्ये अपुरी पडत होती त्याच्यामुळे सुद्धा ही नवीन संसद इथे बांधली गेलेली होती. आपण इथे बघू शकता ओल्ड बिल्डिंग आहे ही राऊंड जी आहे ती ओल्ड बिल्डिंग आहे आणि त्रिकोणाकृती जी आहे ती नवीन संसद आहे. इथे पंतप्रधान मोदींनी जेव्हा सेनगोल संसदेमध्ये त्याचं सेनगोल ठेवून त्याची पूजा अर्चना करून जेव्हा संसदेमध्ये इथे ठेवलेलं आहे तेव्हा सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की ही जी आहे लोकसभाची सिटिंग अरेंजमेंट जी आहे आणि ही जी राज्यसभाची थीम आहे ती लोटस या आपल्या नॅशनल फ्लावर आहे या लोटसवर डिपेंड आहे किंवा लोटस सारखी बनवण्यात आलेली आहे. आणि लोकसभाची जी थीम आहे ही नॅशनल बर्ड आहे पिकॉक याच्यावरती ते आधारित आहे. पण इथे काही टेस्टिमोनियल्स पाहू शकता या लोकप्रतिनिधींनी हे टेस्टिमोनियल्स लिहिलेले आहेत ओल्ड पार्लमेंट विषयी. आणि आता नवीन पार्लमेंटमध्ये जी आहे ती फर्स्ट सेशन झालेलं सुद्धा स्पेशल सेशन सुद्धा झालेलं आहे आणि त्यामध्ये नारी शक्ती अधिनियमन बिल जे आहे नारी शक्ती अधिनियमन बिल हे सुद्धा संमत झालेलं आहे. आणि त्यानंतर आणखीन येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कुठले कुठले बिल संमत होतील हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपली लवकरच वी अकॅडमीवरती PSIR म्हणजे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन 2025 साठी ऑप्शनलची बॅच चालू होत आहे. त्यासाठी तुम्ही एनरोल केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. त्यासाठी वी अकॅडमीशी संपर्क साधा. टिल देन कीप लर्निंग स्टे कनेक्टेड विथ वी रायझिंग इंडिया. थँक्यू.